सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुण्याच्या बालगंधर्व या ठिकाणी आलो आहे आणि जे या ठिकाणी यायचं खरं कारण म्हणजे दलित पॅंथर संघटनेचा आज 54वा वर्धापन दिवस आहे आणि या 54व्या वर्धापन दिवसानिमित्त आपण पाहतोय संघटनेतले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील अनेक राजकीय नेते मंडळी त्याचबरोबर अनेक महिला भगिनी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दलित पॅंथर या संघटनेचा 54वा वर्धापन दिवस अतिशय थाटामाटात आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये पुणे महानगरपालिकेचे महापौर हे देखील या ठिकाणी सहभाग झाले होते। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय नितीनजी चंदनशिवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपल्या सोबत ते आहेत। आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत। पण या ठिकाणी पाहतोय नितीनजी चंदनशिवे या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल, दलित पॅंथर संघटनेचा 54वा वर्धापन दिवस आहे, काय सांगाल? दलित पॅंथरच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यामध्ये दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्व संघटना, सर्व जाती धर्मातील लोक, सर्व पक्षातील लोक उपस्थित राहिलेले आहेत। पॅंथरची व्याख्या आता बदललेली आहे। पॅंथर हा आवाज उठवत राहणार आहे। पॅंथरची गरज आज एका जातीला नाही, पॅंथरची गरज आज एका ठराविक वर्गाला नाही, तर पॅंथरची गरज आज अखंड देशाला आहे, मानवतेला आहे। समतेसाठी पॅंथर गरजेचं आहे आणि ते पॅंथरची एक चळवळ पुन्हा जिवंत होती आहे आणि मी त्याचा साक्षीदार होतोय, हे मला आनंद देणार आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतोय संपूर्ण सोशल मीडियावरती आता महार आणि मातंग या दोन समाजामध्ये वादविवाद सुरू आहे, या घटनेला तुम्ही कसं पाहता? महार आणि मांग हा एक पिक्चर पेरलेला आहे, याचं शूटिंग 40 वर्षापासून सुरू आहे आणि याच्यात हिरो कोण डाकू कोण हीच कळना, पण ह्या पिक्चरचा डायरेक्टर कोण आहे हे माहिती आहे आणि ह्या पिक्चरचा एंड काय होणार नाही, पण चळवळीचं फार मोठं नुकसान होतं आहे। दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी याकडं गांभीर्यानं बघून आपापसात वाद न वाढवता एकजुटीनं राहणं आज चळवळीची, देशाची, त्यांच्या सगळ्यांची गरज आहे। चळवळीचं एक जिवंत उदाहरण म्हणून तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल? चळवळीकडं तरुणांनी कायम आकर्षित राहिलं पाहिजे, वैचारिक चळवळ झाली पाहिजे, समतेची चळवळ झाली पाहिजे, एकमेकांच्या धर्मावरती, जातीवरती टीका न करता प्रत्येकाचा एक माणूस म्हणून, भारतीय म्हणून आदर करून शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची चळवळ आता पुढे गेली पाहिजे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आपल्यासोबत संवाद साधत होते ते नितीनजी चंदनशिवे आपल्यासोबत होते, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहे। आपल्यासोबत यशवंत भाऊ नडगम आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। खरंच आनंद झाला आहे, आज एवढ्या मोठे दिग्गज कवी, आज पद्मश्री नामदेवदादा ढसाळांची आठवण आज सारखी होत होती। भाऊ प्रत्येक वेळेस दादांचा पॅंथरच्यावर उल्लेख करत होता। आज खरंच चंदनशिवे साहेबांना सॅल्यूट आहे की आज समाजामध्ये भारतीय म्हणून आज मिरवतात, आज भारतीय म्हणून सगळ्या समाजाला एकवट करतात, जातीपातीच्या भिंती तोडण्याचं काम भाऊ करतात। आज ते भाऊ माझ्या संघटनेच्या माझ्या एक छोट्याशा 54व्या वर्धापन दिनानिमित्त भाऊ आले, भाऊंचं मी मनापासून धन्यवाद देतो। आणि आजचा उद्देश हाच होता माझा की समाजात आज जी काय कार्यकर्त्यांमध्ये जी फळी निर्माण झाली, ज्या गटातटाचा वाद चालू झाला आहे, हा वाद तोडून कुठेतरी कार्यकर्ते एकत्र करून रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पॅंथर मला पाहिजे आणि पॅंथर खरं तर जन्माला आली पाहिजे। प्रत्येकाच्या घरातनं आई माई माऊलीनी म्हटलं पाहिजे की बाबा आज पॅंथरची गरज आहे ना, तर माझा पण पोरगा, माझी पण मुलगी, मी पॅंथरच्या कार्यकर्त्यासाठी कार्यकर्ता म्हणून द्यायला तयार आहे, समर्पित आहे। यासाठी आज आपण जो मेळावा गेला 54 आणि ज्या आपण तळागाळामध्ये तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आत्तापर्यंत मान सन्मानापासून वंचित होते, ज्यांनी आत्तापर्यंत पॅंथर स्टाईलमध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून दिला होता, आज तशा पॅंथरांना आपण इथं बोलवून त्यांचा पॅंथररत्न हा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। त्याचप्रमाणे आज भाऊ चंदनशिवे दादा आज सांगली एवढ्या जिल्ह्यातून आज माझ्याकडं आपल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज ह्या समाजामधून आज जे तयार झालेले तुम्ही पाहिलं होतं, आज की आज मातंग समाज असो, महार समाज असो, ह्या जो काय वाद आता निर्माण झाला होता, हा वाद कसा 2 मिनिटात मिटवून दाखवला की मी भारतीय आहे, मला प्रत्येक समाजातून मला मागणी आहे, मला प्रत्येक समाज मला बोलवतोय। ते आपण ते पॅंथर पण तोच आहे। पद्मश्री नामदेव ढसाळांनी पॅंथरची व्याख्या सांगितली होती। पॅंथर म्हणजे कोण? पॅंथर म्हणजे
काय दलित नाही, पॅन्थर म्हणजे कुणी श्रीमंत नाही, पॅन्थर म्हणजे जो पीडित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, जो भले व श्रीमंत ब्राह्मण आहे पण त्याला एक गुंठा जमीन पण नाही, असं तो जो पीडित आहे तो पॅन्थर आहे. आणि अशा पॅन्थरांची लढाई लढण्यासाठी, रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही कुठेतरी आमरण उपोषण, आम्ही कुठेतरी गांधीगिरी करणार नाही. आम्ही ज्यावेळेस आमच्या समाजावरती किंवा आपल्या कुठल्याही लोकांवरती अन्याय झाला तर पॅन्थर स्टाईलमध्ये त्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याला न्याय देण्यासाठी ही दलित पॅन्थर सज्ज आहे. आणि आजपासून आम्ही ऑनलाईन ॲप चालू केलेलं आहे. त्या ॲपमध्ये आम्ही बरेचसे असे त्याच्यामध्ये हे ठेवलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 असे सगळे पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफमध्ये आमचं जाधव साहेब आहेत, संतोष लोखंडे साहेब आहेत, आमचे सुरेश साहेब आहेत, बंडू गवळी आहेत, ह्या सर्व टीमनी त्या ॲपवर भरपूर काम केले. त्या ॲपवरती तुम्हाला सांगतो, एक आपण ॲप क्लिक केला तर त्या पूर्ण गावातून एक सदस्य कार्य करा. तुम्हाला येत्या 3 महिन्यामध्ये आमचे 5 लाखाच्या वर दलित पॅन्थर सभासद दिसतील. कारण त्या ॲपचं कामच तेवढं भारी. ज्या तक्रारी असतील महाराष्ट्रातून, राज्यातून, जिल्ह्यातून, ॲपवर आम्हाला कळणार की ह्या गावात, ह्या जिल्ह्यात, ह्या तालुक्यात असा प्रॉब्लेम आहे. आम्ही जवळजवळ आमच्याकडे टीम तयार केली. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असेल की ज्यावेळेस माहितीचा अधिकाराचा प्रचार प्रसार करणारा आज आमचा ललित सासणेसारखा एक जिगरबाज कार्यकर्ता आहे, बेधडक कार्यकर्ता आहे. अख्ख्या महाराष्ट्रात 3000 आता त्याकडं विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकवतो की आपण आपला अधिकार कसा घेतला पाहिजे. आणि आपण या ॲपमार्फत त्याच गोष्टी करतो आहे की तळागाळापर्यंत जी महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या सुशिक्षित बेकारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, बेरोजगारांसाठी ज्या काय स्कीम्स आहेत त्या त्यांच्या घरोघरीपर्यंत, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या फाईल कशा करता येईल, त्यांना स्कीम कशी करून देता येईल, त्यांना उद्योगधंद्यात भाऊ चंदनशिवाय आता बोलल्यासारखं आता तुमची पेन्सिल खतम संपणार आहे, तुमच्या सरकारी नोकऱ्या संपणार आहे. कारण आता जे चालू झालेलं आहे हे सगळं प्रायव्हेटीकरण चालू झालेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, आज आपल्याला पद्मश्री नामदेवदादा ढसाळ जेव्हा जिवंत होते तेव्हा रामविलास पासवान जिवंत होते आणि आठवले साहेब या तिघांनी मिळून एक मोठ्याच्या मोठा निर्णय घेतला होता. दिल्लीत बैठका झाल्या, मुंबईत झाल्या, मी पुण्यात ह्याच बालगंधर्वमध्ये सामाजिक न्याय एकजूट एक परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी काय निर्णय घेतला होता की ही जी आपली जी प्रायव्हेट सेक्शनमध्ये आरक्षण हे लागू झालं पाहिजे. तुम्ही किती पण प्रायव्हेट सेक्शन करा पण आरक्षण लागू झालं पाहिजे. प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक घटकाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्याला आरक्षणाच्या माध्यमातून त्याला नोकरी भेटली. आता प्रायव्हेट मॉल असू द्या, प्रायव्हेट कॉल सेंटर असू द्या, प्रायव्हेट आता विमान जेट होऊ द्या, प्रायव्हेट रेल्वे होऊ द्या, या प्रायव्हेट उद्या महानगरपालिका होऊ द्या, पण त्या सगळ्यांमध्ये युवकांसाठी, युवतींसाठी माझ्या नोकरी मिळालीच पाहिजे. त्याच्यासाठी एक मोठा लढा आपल्याला उभा करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुशिक्षित बेकारांसाठी मी मगाशीच बोललो की एक लाखोचा धडक मोर्चा जोपर्यंत विधान भवनावर घेरावा घालत नाही तोपर्यंत आपल्या सुशिक्षित बेकारांना, शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळणार नाही. हे पेपरफुटी होतच राहणार आहे. तुम्ही साधं उदाहरण मी सांगितलं, मटक्याचा, जुगाराचा अड्डा जवळजवळ 72 पासून आत्तापर्यंत चालला आहे पण कधी त्याचा नंबर फुटला नाही. म्हणजे विचार करा, मटकेवाला एवढा हुशार आहे पण आपला देशातला चाललेला जो काळा कारभार आहे, 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य, भाऊ म्हणले 7 पिढी आज मागं गेलो आपण. 7 पिढ्यांच्या शिक्षण आज मागं गेलं आपलं. आज जर तीच पोरं सगळी चांगल्या व्यवस्थित मार्ग झाली असती तर तीच जर आपली जे काय 22-23 विद्यार्थी जे आज मरण नसते पावली तर आज तुम्ही सांगा मला, आज आपण किती मोठ्या उद्या आज कॉकरोच जनता पार्टी जन्माला यायला लागली. त्याचं कारण म्हणजे फक्त ही निकामी व्यवस्था. ह्या व्यवस्थेला लात मारून नामदेव ढसाळांनी जी सुरुवात केली होती ती सुरुवात मी चंदन शिवे दादांना घेऊन आज इथं सुरुवात केली आहे. यापुढे रस्त्यावरची युवकांच्या लढाईसाठी आजच्या या दलित पॅन्थरच्या 54व्या वर्धापन दिवस सर्वांनी कार्यकर्त्यांनी ऊर्जा घेऊन गेलेत. आता ॲपच्या मार्फत आम्ही ते संघटन करतो आहे आणि मोठा लाखोचा मोर्चा आम्ही पण दिल्लीच्या राजकारणावरती घडवणार आहे. 54 जी पॅन्थर आहेत जे नामदेवदादा ढसाळांबरोबर आजपर्यंत काम केले त्यांना पूर्ण महाराष्ट्रातनं, कानाकोपऱ्यातनं त्यांना मान सन्मान दिला आणि जी पॅन्थर स्टाईलमध्ये काम केले. आज आपल्या पुणे CP साहेब आले नाही, त्यांनाही आपण पॅन्थरत्न देण्याचं कारण सांगतो. अख्ख्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी संपवणारे, मोकासारखे चांगले गुन्हे लावणारे, आज कुठलाही अवैध धंदा महाराष्ट्रात जसे चाललेत पुन्हा कानाकोपऱ्यात ते पुण्यात नाहीत. पुण्यातून निस्तनाबूत करणारे आणि आज पुण्यात चांगले प्रकारे काम करणारे, युवकांसाठी प्रेरणा असणारे आपले जे CP साहेब आहेत त्यांचा सन्मान होता. महापौर मॅडम आहे, ज्या दिवशीपासून आपल्या कारभार हातात घेतला त्यापासून डॅशिंग अशा पूर्ण पुणे शहरासाठी चांगलं कार्य करतात, त्यांचा मान सन्मान होता. आज तुम्ही पाहिलं असेल गिल साहेब आहेत जे SP साहेब आहेत ग्रामीणचे, त्यांनी तुम्ही पाहिलं असेल 2 महिन्यामध्ये फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणारा त्या कांबळेला अटक करून, गुन्हा दाखल करून, ती फाईल तयार करून, ते पूर्ण चार्जशीटसोबत दाखल करून 2 महिन्यात फाईल करणार हा पहिला एवढा मोठा चांगला साहेब आहे. त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. इतकं मोठं लोणावळ्याचं तुम्ही प्रकरण पाहिलं त्या अग्रवाल फॅमिलीचं प्रेम प्रकरणातलं, त्याला पूर्ण छडा लावून, त्याला पूर्णच्या पूर्ण हे करून, त्याला पूर्ण करून त्याला शिक्षा कशी बसतील, मोठी शिक्षा कशी करता येईल त्या प्रेमीला आणि त्या मुलीला आणि त्याच्याबरोबर मदत करणाऱ्याला, असं काम करणारा गिल साहेब. या सर्वांसाठी
आम्ही अशा पॅन्थर शोधलेत ज्या पॅन्थर स्टाईलमध्ये काम करतात. असे बरेचसे होते जे आपण जे 54 पुरस्कार त्यांना दिलेत, त्यातले आज थोडेफार आलेत, थोडेफार नाही आलेत. आम्ही त्यांना मान सन्मान त्यांच्या जागी जाऊन देणार आहोत. आत्ता मगाशीच भाऊ बोलले की आपल्या बलात्कार झाल्यावर संघटना मोर्चा काढणार नाही. बलात्कार न होऊ नये म्हणून सगळे कार्यकर्ते सज्ज राहिले पाहिजे. प्रत्येक चौकात कॅमेरा आहेत का, प्रत्येक चौकामध्ये संरक्षण आहे का, प्रत्येक चौकात गल्ली गल्ली पाडा गाव तिथे शाखा करणं गरजेचं आहे. कारण शाखा असल्यावरच शाखेचे कार्यकर्ते तिथं असले तरच माझी माय माऊली माझी बहीण सुरक्षित घरी येऊ शकते, जाऊ शकते. कॅमेरामन सिकंदर सय्यदसह मी मनीष कांबळे, पुणे.